हॅलो यूट्यूब फॅमिली. तर ओम नमः शिवाय. कसे आहात तुम्ही? तर तुम्ही व्यवस्थितच असाल. तर आजची सकाळची सुरुवात थोडीशी निगेटिव्ह याच्यात सुरुवात होते, कधी पॉझिटिव्ह याच्यात सुरुवात होते. कारण की आता लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं आग दुखणं, कंबर दुखणं, डोकं दुखणं सगळ्या गोष्टी असतात. तर मी आता एक नवीनच ठरवलं आहे. म्हणजे पहिली मी लेडीज वगैरे काही प्रॉब्लेम आला तर मी सगळं करायची वगैरे. पण जसं देवाचं वगैरे करायला लागली मी, तर असं असं आहे, असं म्हणजे भरपूर करतात. पण देवाच्या ह्याच्यात पण असं असतं की आपण जर ह्या गोष्टीमध्ये म्हणजे जे लेडीज प्रॉब्लेम आहे, हां, मला एक सांगायचं आहे तुम्हाला. जरी कोणाला लेडीज प्रॉब्लेम कोणाला असेल, लेडीज प्रॉब्लेम आला असेल, तर घरामध्ये जास्त किचनमध्ये म्हणजे जे स्वयंपाक वगैरे करतो ते काही करू नका 4 दिवस. कारण की हे मानलं जातं की जेव्हा आपण घरामध्ये देवाला ठीक आहे, मुलीचं समजू शकतो. कारण मुलगी ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे, मुलींचं समजू शकतो. कारण आईवडील असतातच घरी घरात. तर ज्या लेडीज आहेत त्यांचे घरात ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे, बऱ्यापैकी अशा लेडीज अशा आहेत की त्यांचं एक हेच असतं. म्हणजे एका बाजूलाच ते 4 दिवस असतात. कुठं येतीने जातीने. मग माझा इश्यू असा आहे, म्हणजे माझा काय बाकीच्यांचा असा आहे की आपल्याला हालचाल केल्याशिवाय काही होतच नाही. आपल्याला बघावंच लागतं. तर एक नियम ठेवला आहे मी की 4 दिवस आपण कशाला हात लावायचा नाही. हात लावला बी जरी थोडंफार, तर आपण थोडंसं पाणी शिंपून वगैरे थोडंसं असं हे करून घ्यायचं. तर असं मानलं जातं की 4 दिवस आपण जे स्वयंपाक करतो ते आपण देवाला देतो का नैवेद्य, तर आपण आपल्या घरात जे आपले मिस्टर आहे वगैरे त्यांना पण देऊ नये असं मानलं जातं. कारण की ह्याच्यामध्ये जर 4 दिवस दिलं तर ते माणसाचं डोकं चालत नाही. कशामध्ये त्यांची बुद्धी अशी चंचल होत नाही. घरामध्ये मुलांना ठीक आहे, मुलांना एक फार समजू शकतो. पण जे आपले मिस्टर आहेत किंवा आपले मोठे सासू सासरे वगैरे जे आहे, किंवा काही असू, ज्याची जॉईंट फॅमिली आहे त्यांची, किंवा दोघं तिघांची फॅमिली, म्हणजे दोघं तिघं चौघजणच असतात बुवा. जर मुलगी मोठी असली तर ठीक आहे, नाही तर मग जे असं म्हणजे नवरा असतो, म्हणजे जे मिस्टर असतील ज्याचे त्याचे, त्यांना एक तर 4 दिवस त्यांना स्वतःला करायला लावायचं किंवा बाहेर जायला लावायचं. कारण की मला आता असं मीच आता कसं असतं, आपण ज्या गोष्टीचा नियम ठेवतो तोच नियम पाळला पाहिजे. तर त्याच्याने मी तुम्हाला सांगते, म्हणजे जसं मी देवदेव करायला लागले, म्हणजे जसे मी बाबांचं करायला लागले, बाबा म्हणजे देव की देव महादेव, तर त्यांचं जसं मी करायला लागले तर काही लक्षण मला असे दिसायला लागले की आपण ही गोष्ट केली पाहिजे, ही गोष्ट हां, ह्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी खूप येतील, तुम्हाला त्रास खूप होईल. पण एक करून बघा तुम्ही की काही लोक असं करतात की ठीक आहे, केलं पाहिजे, हे झालं पाहिजे. त्याच्यात काय होतं, आपण जे देवधर्म करतो ते आपल्याला लागू पडत नाही. जी पूजा करतो ती पण लागू पडत नाही. एक तुम्ही छोट्यापासून कसं असतं की छोट्यापासून म्हणजे शून्यापासून विश्व निर्माण होतं प्रत्येक गोष्टीचं. मी ठीक आहे, मी पहिले नव्हती करत, पहिले मला ऑप्शनच नव्हतं, मला हेच नव्हतं, मला करावंच लागत होतं. पण त्याच्याने काय होतं, माणसाची जी बुद्धी असते ती चालत नाही व्यवस्थित. आपण देवाला नैवेद्य देत नाही, तर आपण आपल्या महादेवाला का द्यायचं, म्हणजे आपलाच देव म्हणजे, तर त्यांना का द्यायचं आपण. त्याच्यामुळं असा एक नियम ठेवा की जेव्हा काही असा प्रॉब्लेम वगैरे आला किंवा काय आला, तर खरं तर हात लावू नका. ते आपल्याला खूप सोपं वाटतं का की, पण देवाने दिले 3 ते 4 दिवस, आपण देवापाशी बसत पण नाही, देवाला सावली पण आपली चालत नाही, तर मग घरामध्ये पण आपण चालून देऊ नये. कारण की घरामध्ये देवाचा वास असतो देवाचा. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा देवाच्या घरामध्ये सगळीकडे वास असतो, देवदेव असतं सगळीकडे. जर आपण केला, हां, एखादं असं असतं की त्यांना ऑप्शनच नसतं. खरं सांगते मी, एखाद्या अशा लेडीज असतात, मला पण ऑप्शन नसतं. कारण की मला
सवय होईल राहते तर मला हे करायचं आहे, मला ते करायचं. मग मला काही गोष्टी दिसल्यानं मला असं तर पटकन करून घ्यावं, पटकन हे करावं, पटकन मला ते सवय होईल. पण एक बुद्धीनं जी आहे ना ती ना माणसाची चालणं कमी होते, ती बुद्धी चालत नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळं आपण जरी फिरलो इकडं तिकडं तर 5व्या ते 6व्या दिवशी सगळीकडं गोमूत्र शिंपडून घ्यायचं. शक्यतो 4 दिवस फक्त खाऊ घालायचं नाही, खाऊ घालायचं नाही, जेवण करून खाऊ घालायचं नाही. बाकी काही गोष्टी केल्या तरी आपण समजू शकतो, कारण त्याला ऑप्शनच नसतं. आपण एका बाजूला बसणं म्हणजे ऑप्शनच नसतं. बसू शकतो का आपण एका बाजूला? आपल्याला सगळ्या गोष्टीची सवय, काम करायची सवय, सगळं आपल्याला एक डोक्यात असं काही हे कसं होईल, ते कसं होईल. कारण लेडीजला खूप खूप विचार असतात सगळ्या गोष्टीचे. ते सगळं हँडल नाही करू शकत का? आपण काय काय केलं पाहिजे, कसं होणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे, काही होईल सगळे झेड. पण नकाच हे करू. कारण की मी जेव्हा पूजाला उठते किंवा पूजाला बसते किंवा पूजा वगैरे करते तर मला एक असंच स्वतःला असं वाटतं, माझं स्वतःचं शरीर म्हणजे स्वतःला मला असं वाटतं का आपण ही गोष्ट केली नाही पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे. त्यात मुलांवर बी व्यवस्थित हे पडतं. मुलाला पण खाऊ घालायचं, ज्याच्या घरात मुलगा आहे त्याला पण देऊ नका, मुलीला तर नका देऊ, पण ऑप्शन नसल्यामुळे पण जेवढं पाळता येईल तेवढं पाळा, असं मला म्हणायचं. राहिली गोष्ट, तुम्हाला 4-5 दिवस काय रेसिपी वगैरे दाखवू शकत नाही, 4 दिवस ते दाखवू शकत नाही. बाकी आपण असं छोट्या मोठ्या गोष्टीवर चर्चा करत आहोत. बाकी छोटी माहिती मी तुम्हाला देत राहील. आणि मी खरं स्वतः सांगते की स्वतः कधी पाळत नव्हत्या या गोष्टीमध्ये मी कधी हेच केलंच नव्हतं, जाऊ दे असं होऊन जायचं. पण जेव्हा आणि तुम्हाला एक सांगते, देवधर्म करणं बी नुसतं असं नाही का करतोय. फक्त देवाला काय लागतं, तुम्ही मनापासून माझी साधना करा, माझ्यापाशी मनापासून मला बोलवा. मला फुल नाही, फुलाची पाकळी जरी दिली तरी चालेल. मला अपेक्षा नाही की तुम्ही मला एवढं करा, मला तेवढं करा, तुम्ही हे करा, मला ते करा. मनापासून दर्शन करा. मनापासून दर्शन जेव्हा देवाचं आपण करतो तर देव आपल्याला चांगला रस्ता दाखवतो. चांगला रस्ता म्हणजे चांगल्या गोष्टी दाखवतो. आता आमच्या घरात बी म्हणजे बऱ्यापैकी सगळे आमच्या घरात सगळं चांगलं आहे. म्हणजे जो माणूस आहे त्याने सकाळी उठून पूजा केली पाहिजे. आमच्या घरात तसंच करतात तसं. पण मग जेवढं तुम्हाला पाळता येईल तेवढं पाळा, जेवढं देवधर्म करता येईल तेवढं करा. अख्खा दिवस आपण आपलं स्वतःसाठी देतो, एक अर्धा एक तास देवासाठी द्या. कारण देवच असं आहे की देवाशिवाय काहीच नाही. देव आहे तर आपण. देवच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो. तर देवा पुढं आपलं काहीच नाही आहे. देव म्हणत नाही का तुम्ही पूर्ण दिवस माझ्यासाठी बसा, 2 तास माझ्यासाठी बसा. एक 10 ते 15 मिनटं आपलं दुःख त्यांना सांगा, त्यांची प्रार्थना करा मनापासून. खूप दिवस छान जातो. मला असं वाटतं की मी स्वतः आहे म्हणून. मला तर कधी असं वाटतं की मी बसून राहावं, देवाचं दर्शन करत राहावं, देवाचंच नाव घेत राहावं. देव जेवढं देव करता येईल तेवढं आपल्या पाठीमागे येतो म्हणजे आपल्याला चांगला रस्ता दाखवतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की देव जेवढं आपल्या संग आहे, आपल्या परिवाराला आपल्याला कोणाचाच काही धक्का लागू शकत नाही किंवा आपल्यासाठी कोणतीच गोष्ट निगेटिव्ह राहत नाही. ना आपल्या मनामध्ये निगेटिव्ह राहत, ना आपल्या घरामध्ये निगेटिव्ह राहत, ना मुलांमध्ये निगेटिव्ह राहत. सगळ्या गोष्टीचं फळ असतं, म्हणजे ते लगेच मिळत नाही आपल्याला, लगेच नाही मिळत. काही गोष्टीला आपल्याला परीक्षा पण द्यावं लागते, काही गोष्टीला आपल्याला अडचणी येतात, काही गोष्टीला आपण रडतो, पळतो, हे करतो. सगळं स्वतः देवाने परीक्षा दिलेली. आपण तर काय, आपल्याला तर देवानेच घडवलं. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही पाळशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. जेवढं देव करशाल तेवढं चांगलं राहील. आणि आता मी एक सांगायची इच्छा आहे माझ्या मनामध्ये का ज्या बी लेडीज माझा ब्लॉग बघत असतील किंवा जेंट्स बी बघत असतील, असं काही म्हणजे बांधलेलं नाही आहे, कोणी करू नका. प्रत्येकाला देवानी एक दिलेली तर सगळ्यांनी माझं देव करा, म्हणजे सगळ्यांनी करावं असं देवाची इच्छा. असं नाही तर लेडीजनीच केलं पाहिजे, जेंट्सनीच केलं पाहिजे, असं काही नाही.
तर माझं सांगायची इच्छा एवढीच आहे का जे बी माझे ब्लॉग बघत असतील त्यांनी आता श्रावण सुरू होतो आहे. श्रावणामध्ये 16 सोमवारचे जे काय पूजा आहे 16 सोमवारचे उपवास करून बघा. खूप चांगला अनुभव येईल. नाही काही तर मन शांत होईल. किती दुःख असलं किती काय असलं पण मन देव शांत करतो. तुमच्याकडं लाखो संपत्ती जरी असं तुमचं मन शांत नसलं तर काहीच उपयोग नाही. तुमच्याकडे 1 रुपया जरी नसलं तरी तुमचं मन शांत तरी पण त्याच्यामध्ये खूप फायदा आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे जे बी माझे कोणी ब्लॉग बघत असतील माझं व्हिडिओ म्हणजे माझं चॅनलवर जे ब्लॉग बघत असतील आत्ताचं जो ब्लॉग बघत असतील आता श्रावण सुरू होतो आहे. महादेव डायरेक्ट भक्तांना भेटायला येत आहे. त्या टायमाला तुमचे उपवास सुरू करा. मी तर कंटिन्यू चालू ठेवले असते पण मी आता माझे झाले असताना तर मी म्हणजे आता लगेच तर ठेवू शकत नाही कारण की मला स्वतःला आता मी केल्यामुळं मला लगेच करता येणार नाही. पण माझी इच्छा असली ते मी करेलच. जेवढं माझ्याकडनं तेवढं करता मी तेवढं करेन माझ्या परिवारासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी जेवढ्यासाठी मला करता येईल मी तेवढं करेन. पण मी तुम्हाला सांगते तुम्ही करून बघा. सगळं चांगलं होतं. एक वेळ अशी होती का मी देव म्हणजे करायची देव पण बाबांना कधी विचारत नव्हती. बाबांचं कधी करत नव्हतं. पण जेव्हापासून मी करायला लागले ना तर बाबांनी मला अक्षरशः डोळ्यात अश्रू दिले. डोळ्यात पाणी दिलेलं आहे माझ्या. काही झालं तर डोळ्यातून पाणी काढून निर्मळ होऊन जायचं. मनामध्ये ठेवायचं नाही. त्याच्यामुळे करून बघा. खूप तुम्हाला चांगला अनुभव येईल. खूप तुम्हाला हे बघा परीक्षा होत असतात काहीतरी आपल्याला गोष्टीला अडथळा येत असतो. आपण म्हणतो मला असं झालं मला तसं झालं म्हणजे करायला काय अडचण नाही. माझे 3 ते 4 सोमवार खूप परीक्षा घेतली. पहिल्या सोमवारीच खूप परीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी मला उठवत नव्हतं डायरेक्ट. मला असं वाटतं की मी काय करते मला डायरेक्ट असं व्हायचं असं कापड व्हायचं. दुसऱ्या सोमवारी बी परीक्षा दुसऱ्या सोमवारी लगेच लेडीज प्रॉब्लेम. तिसऱ्या सोमवारपासून 4थ्या सोमवारपर्यंत तर मला खोटं नाही सांगत तुम्हाला माझी परीक्षा घेतातच आहे बाबा. असं काही नाही परीक्षा घेतली आत्तापर्यंत परीक्षा घेतलीच. कारण माझा हा सोमवार जाऊन त्याच्या मागच्या सोमवारी इतकी कडक परीक्षा घेतली ना इतकी कडक परीक्षा घेतली माझी तर त्यांना फक्त बघायचं होतं माझी पूजा होती का नाही पण मी केली. मला माहिती होती माझी परीक्षा आहे. ते पण तुम्हाला अनुभवतं ही आपली परीक्षा आहे. ते पण तुम्हाला अनुभवतं. त्याच्यामुळं माझी इच्छा आहे जेवढे तुम्ही करत असाल तुम्ही करा. खूप चांगलं होईल तुमचं. परीक्षा घेत असेल घेऊ द्या. बाबाचे आपलं परीक्षा घेतलेला आपल्याला त्रास द्यायला मारून तर नाही टाकणार. त्याच्यामुळे तुम्ही करा आणि बघा कसं फळ मिळतं. आणि आपण नेक्स्ट ब्लॉग काढू. कोणत्या तरी चर्चेवर काढेन मी. कोणत्या तरी माहितीवर काढेन तुम्हाला मी. आणि तुम्हाला अशीच माहिती देत राहील. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सहकार्य करा आणि असंच मला पुढं न्यायचं ग्रो करा. आणि असंच मी तुमच्यासाठी छोटे शॉर्ट व्हिडिओ कारण की मी मध्ये व्हिडिओ बंद केले होते काढायचं. कारण मला घरामध्ये प्रॉब्लेम होता. घरामध्ये प्रॉब्लेम म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण असंच आपण स्वतः टेन्शन घेतो का असं नाही असं आता एवढं चांगलं होतं मग कसं काय असं झालं तसं झालं. त्याच्यामुळं मी छोट्या गोष्टीचं मला टेन्शन येतं. मग त्याच्यामुळे मी थोडं गॅप दिलं होतं. गॅप दिल्यामुळं माझं म्हणजे थोडं बऱ्यापैकी नुकसान झालं म्हणजे माझं चॅनलच ग्रो करत नव्हतं. पण असं आहे की निदान छोटे जरी आपले अपडेट टाकत राहिले किंवा छोट्या गोष्टी टाकत राहिल्या तर आपले जे सबस्क्रायबर आहे जे आपली फॅमिली मित्रमैत्रिणी आहे ते आपल्याला सपोर्ट करतात ते बघतात. तर माझा हेतू एवढंच आहे का तुम्ही मला चॅनलला सहकार्य करा सपोर्ट करा आणि असंच माझ्या चॅनलला पुढं न्या. बाकी आपण पुढं चर्चेवर बोलत राहू. आणि काही वाटलंच तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तुम्ही असं चुकताय असं बोलताय आणि त्या गोष्टीमध्ये सुधारणा करा. पण ट्रोल करू नका. हे बघा प्रत्येक लेडीज आहे प्रत्येक हे बघा कोणी काही करतं कोणी काय घाण टाकतं कोणी काय टाकतं सोडून द्या. तो विषय सोडून द्या. ते स्किप करत राहा पण मग कोणाला ट्रोल करू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.